हनुमान नगरीमध्ये प्रवेश करतात. हनुमंतांना अनेक राक्षस दिसले, स्वाभाविकच आहे. रावणाचे अनेक हेर दिसले, अनेक सैनिक दिसले. अनेकांना पाहत हनुमान निघालेत. हनुमंतांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य आहे, सीतामाईंचा शोध लावणे. आता या सीतामाई सापडणार कुठं? स्त्रियांच्या घोळक्यातच सापडणार. स्त्रिया सापडणार कुठं? त्या काळामध्ये स्त्रिया बऱ्यापैकी घरात राहत असत. त्यामुळं सीतामाई सापडण्याचं स्थान घरच असण्याची शक्यता आहे. म्हणून मारुतीरायांनी प्रत्येक घरात जायचं ठरवलं. किती अवघड काम आहे. आणि गुप्तपणे जायचं आहे. घराघरामध्ये हनुमान प्रवेश करतायत, वाड्यांमध्ये प्रवेश करतायत, अंतःपुरांमध्ये हनुमान प्रवेश करतायत. काय त्यांना दिसलं? हनुमंतरायांना मद्य पिऊन धुंद झालेल्या स्त्रिया दिसल्या. सध्याच्या काळामध्ये स्त्रियांनी धर्म टिकवला असं जे म्हटलं जातं ते काही खोटं नाही, पण त्यांना बिघडवण्याचे उद्देश आणि उद्योग चाललेले आहेत. येते का लक्षात? सगळ्यातच पुरुषांची बरोबरी, मग व्यसनात का मागं राहायचं? दोघं समान समान ना, दोघं समान समान, मग व्यसनात पण समान समान. मग त्यांनी थोटूक हातात धरलं की हिनी पण धरायचं, त्यांनी बाटली हातात धरली की हिनी पण धरायची. आणि ह्याला काय म्हणायचं? आधुनिकता आणि प्रगती. बरोबर ना? हेच नाव आहे ना त्याला. कुठल्या दिशेनं आपण जात आहोत? भारतीयांचं लक्ष आहे का? रावणाच्या राज्यामधल्या स्त्रिया मद्य पित असत, रामरायांच्या राज्यात पुरुषही पित नसत, स्त्रियांचा प्रश्नच नाही. आणि असे कोणतरी अतृप्त आत्मे, कसाई काहीतरी आडनाव त्यांचं, अतृप्ती कसाई काहीतरी, असं काहीतरी आडनाव आहे. हे शबरीमलामध्ये जाणार आणि आम्हाला ज्ञान पाजळून सांगणार, तुम्ही असं करायला हवं आणि तसं करायला हवं. महिलांनी सावध व्हायची गरज आहे. कुठल्या कुठल्या पद्धतीनं त्यांना पथभ्रष्ट केलं जात आहे. असंख्य उपाय, आपल्यासाठी होणारे अपाय योजले जात आहेत. महिला वर्गाने सावध व्हायची गरज आहे. त्यांच्या आयांनी आधी सावध व्हायला हवं. मुलींच्या मध्यधुंद स्त्रिया दिसल्या हनुमंतांना. चित्र विचित्र अवस्थांमध्ये पडलेल्या स्त्रिया हनुमंतांना पाहाव्या लागल्या. अर्धनग्न नग्न अवस्थेमधल्या स्त्रिया पाहाव्या लागल्या. करतात काय? सीता शोध घ्यायचा स्त्रियांमध्येच घ्यावा लागेल ना. किती अवघड टास्क मारुतीरायांच्या समोर आहे, विचार करा. समुद्र ओलांडून येणं एवढाच टास्क अवघड नाही, तो तर आहेच. पुढचा टास्क अजून किती अवघड आहे बघा. गुप्तपणे शोध घेणं. एका व्यक्तीचा लाखो स्त्रियांमधून एक शोधायची, ती कुठे आहे माहिती नाही, आहे की नाही हेही माहिती नाही. किती धैर्य असायला हवं, किती विवेक जागा असायला हवा. अशा चित्रविचित्र स्त्रिया हनुमान पाहतात. कुणी वीणा आणि वाद्य यांना कवटाळून झोपले आहेत, कुणी आपल्या मुलांना कवटाळून झोपले आहेत, कुणी स्वपुरुषाला तर कुणी परपुरुषाला कवटाळून झोपले आहेत. अशा चित्रविचित्र स्त्रिया हनुमंत पाहतायत. कुठेही सीतामाई सापडेना. पर गोष्ट अशी आहे, एक जरी घर पाहायचं राहून गेलं आणि नेमक्या त्याच घरात जर सीतामाई असेल तर किती अवघड काम आहे. घर अन घर, त्या प्रत्येक घराची खोली, त्या प्रत्येक खोलीचा कोपरा आणि कोपरा पाहायचा आहे. आणि हे सगळं पटापट करायचं आहे. दृष्टी टाकली की कळलं पाहिजे सीतामाई आहे की नाही. काय आकलन शक्ती असेल विचार करा. आणि अंधारात हे सगळं बघायचं. हनुमान निघाले. करोडो स्त्रिया पाहिल्या, कुठंच सीतामाई सापडेना. एकही घर सोडलं नाही, घराची एक खोली, खोलीचा एक कोपरा नाही सोडला पाहायचा. हे सगळं पाहिलं. आणि आता हनुमान रावणाच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करतात. रावणाचा राजवाडा, हा जो राजवाडा आहे ना, याच्या 100 पट मोठा होता. इतका मोठा.
अनेक कक्ष, अनेक दालनं, अनेक गोष्टी तिथं होत्या. हनुमंतांनी तिथंही अनेक राक्षसी पाहिल्या, अनेक स्त्रिया पाहिल्या, देवांगना पाहिल्या, गंधर्वी पाहिल्या, किन्नरी पाहिल्या, मानवी नारी सुद्धा पाहिल्या. कुठंच सीतामाई दिसेना. शेवटी हनुमान रावणाच्या अंतःपुरात, जिथं रावण झोपला तिथं पोहोचले आणि एकदम एका स्त्रीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि ते स्तब्ध झाले. ती स्त्री गौरवर्ण असणारी, सुकुमारी, चारुरूपिणी अशी होती. आणि हनुमंतरायांसारख्या हनुमंतरायांना सुद्धा हीच सीतामाई आहे हा भ्रम झाला. साधकाचं जीवन सोपं नाही. भक्तीची प्राप्ती अशी सहजगत्या होत नाही. अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. कधी कधी आपल्याला वाटतं की मला खरंच भक्ती प्राप्त झाली आहे, काहीतरी व्हिजन येते, काहीतरी जाणवतं, भविष्यातलं काहीतरी दिसतं आणि ते नंतर सत्य होतं, मी म्हटलेलं खरं होतं. समाधीसारखा कधीतरी अनुभव येतो, मला वाटायला लागतं भगवंत गवसला. असे अनेक भ्रम साधकाच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात. हनुमंतांसारख्या हनुमंतांना सुद्धा वाटलं हीच माझी सीतामाई आहे. गौरवर्णाची असणारी ही सुंदरी, हनुमंतांना आनंद झाला. आवाज होऊ न देता ते उड्या मारायला लागले. अरे इतका आनंद झाला, इतका पराक्रम करून आपण आलो, कोट्यवधी स्त्रिया पाहिल्या आणि त्यानंतर मला माझी सीतामाई सापडली, तर इतका आनंद झाला. उड्या मारायला लागले, जमिनीवर लोळण घ्यायला लागले. वानर चेष्टा. वानर ज्याप्रमाणे आनंद अभिव्यक्त करेल त्या पद्धतीने हनुमान व्यक्त आहेत. एका खांबावर सरसर सरसर चढले, खाली उतरले, परत चढले, खाली उतरले, बाजूला आले, आपली शेपूट घेतली, त्याचं चुंबन घेतलं, सापडली सीतामाई, सापडली. आनंद. आणि ह्या ज्या उर्मी होत्या, ह्या उर्मी शांत झाल्यानंतर हनुमंतांनी एकदम विचार केला. हनुमान, अरे थांब, थोडा विचार कर. हीच सीतामाई आहे का याचा विचार कर. आस्फोटयामास चुंब पुच्छम ननंद चिक्रीड जगौ जगाम स्तंभान रोहन निपपात भूमौ निदर्शयन स्वाम प्रकृतीम कपीनाम. आणि एकदम हनुमंतरायांनी विवेक धारण केला. चिंतन कसं करावं वाल्मिकींनी सांगितलंय ते सांगतो तुम्हाला. आपली थिंकिंग कपॅसिटी कशी वाढवावी, कुठल्या दिशेनं विचार करावा. हनुमंतांच्या मनात काय चाललं होतं. हनुमान विचार करतात, माझी सीतामाई तर रामविरहानं शोकग्रस्त झालेली असली पाहिजे. ही तर अगदी आनंदात झोपलेली दिसते. सीतामाई दुःखी असली पाहिजे, ही सुखी दिसते. अरे हनुमंतरायांनी पण रामरायांना पाहिलं होतं ना 4 महिने. माझ्या रामरायांना निद्रा लागत नाही सीतामाईच्या आठवणीमुळं. मग सीतामाई सुद्धा झोपली असू शकेल? कदापि शक्य नाही. तिचा निद्रा नाश झालेला असला पाहिजे. ही तर आता घोरती असं म्हणता येत नाही म्हणून गाढ झोपली आहे, गाढ झोपलेली दिसतीये. सीतामाईनं रावणाकडचं अपवित्र अन्न खाणं शक्य नाही. ही तर पोटभर जेवून झोपल्यासारखी वाटते. इंगितज्ञ. चेहऱ्यावर कोणते भाव दिसतात झोपल्यानंतर याचा अर्थ पोटभर जेवली की नाही हनुमंतांना कळतंय. विचार करा, तिची झोपल्यानंतर कोणती नाडी चालू आहे, कोणता श्वास चालू आहे, सूर्यनाडी की चंद्रनाडी, त्याच्यावरून त्यांना कोणता प्रहर चालू आहे रात्रीचा, या दृष्टीनं पाहता ही कधी झोपली असणार, म्हणजे कधी जेवली असणार. एवढंच नाही, काय जेवली असणार हे सांगू शकतील असे हनुमान. सीतामाई रामरायांच्या शोकामध्ये शृंगार विरहित असायला हवी. ही तर शृंगार करून झोपलेली दिसते. झोपायच्या आधीचे पण वेगळे शृंगार असतात की काय माहिती नाही, अशी झोपली. आता वाल्मिकी म्हणतात म्हणजे सत्य म्हणायला हवं. आणि हनुमान म्हणतात
सीतामाई आणि मद्यपान केवळ असंभव. ही मद्यपान करूनही झोपलेल्यासारखी दिसते. आणि त्याहून कडेलोट परपुरुषाच्या जवळ झोपणं हे तर त्या महासाध्वीच्या दृष्टीनं केवळ असंभवनीय गोष्ट आहे. आणि ही तर अगदी आनंदानं झोपलेली आहे. सीतामाई मरणाला कवटाळेल, रावणाला कवटाळणार नाही. नाही हनुमान, अरे तू चुकतोयस, ही सीतामाई असू शकत नाही. हनुमान तुझं काम अपूर्ण आहे, जागा हो, चल कामाला लाग. आणि हनुमंतांनी टुणकण उडी मारून ते बाहेर पडले. पुन्हा सीताशोध चालू केला. धन्य श्री हनुमान आणि धन्य त्यांची स्वामी भक्ती आणि धन्य त्यांचा पुरुषार्थ. तोपर्यंत पहाट झाली. बघा पहाटेचं वैशिष्ट्य काय आहे. पहाटे चित्तामध्ये सात्विक विचार प्रारंभ होतात. आता हनुमंतरायांसारख्यांचे तर सात्विक विचार अखंड आहेत, पण पहाटेच्या वेळेला प्रकृतीच्या अनुकूलतेमुळं ते विचार अधिक प्रबळ होतात, सात्विक विचार. आणि याचाच परिणाम की काय म्हणून हनुमंतरायांच्या मनामध्ये स्वतःच्या चारित्र्याबद्दल शंका निर्माण झाली. का बरं असं वाटावं. हनुमान विचार करतात, एकांतात शांतपणे जाऊन थांबले. आता व्हॉट इज माय नेक्स्ट प्लॅन. हे तर सगळं बघून घेतलं, अख्खी लंका नगरी तपासून घेतली, एक घर सोडलं नाही, कुठंच सीतामाई दिसत नाहीयेत. आता पुढचा प्लॅन काय, असा विचार करत असतानाच त्यांच्या मनामध्ये एक वेगळाच विचार आला. आणि तो विचार होता, परदारावरोधस्य प्रसुप्तस्थ निरीक्षणम इदं खलु ममात्यर्थम धर्मलोपम करिष्यति. झोपलेल्या अवस्थेत चित्रविचित्र अवस्थेमध्ये असणाऱ्या परस्त्रियांना पाहणं हे ब्रह्मचार्याला शोभतं का, ही शंका. म्हणून मूळ ग्रंथातून संपूर्ण सुंदरकांड ऐकावं. हनुमान काय आहेत हे लक्षात येईल. आता ही गोष्ट कोणीच सांगत नाही कथेमध्ये. कदाचित त्यांना वेळ मिळत नसेल एवढं सगळं सांगायला, म्हणूनही असेल. पण हेच तर ऐकून घेणं गरजेचं आहे. हनुमंतांच्या मनामध्ये हा विचार आला. हनुमंतांच्या मनात हा भयंकर विचार आला. हाच क्षण सगळ्यात महत्वाचा असतो. तुम्ही भगवद्गीतेचा विचार करा एक क्षणभर. अर्जुन सुद्धा मोहग्रस्त झाला होता की नाही हो युद्धाच्या वेळेला. काय दिसायला लागलं त्याला, हात थरथरायला लागले, अंगाला घाम सुटला. कधीही खांद्यावरून न पडणारा गांडीव धनुष्य खाली पडायला लागला. सगळी अवलक्षणं दिसायला लागली. पण त्याला युद्धाला सज्ज करण्यासाठी, योग्य उपदेश करण्यासाठी तिथं साक्षात भगवान उपस्थित होते. हनुमंतांच्या, अरे तिथं तर त्याला वाटतं की मी काहीतरी पाप करतोय, स्वजनांना मारून अपराध करतोय. इथं तर हनुमंतांनी वर्षानुवर्ष जे दिव्य व्रत पालन केलं होतं, त्या व्रताचाच लोप म्हणजे मरणाहून मरण. जे व्रतस्थ महापुरुष असतात त्यांनाच हे कळेल हनुमंतांच्या मनाची त्यावेळची स्थिती काय असेल. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना हे नाही कळणार. जीवापाड जे व्रत जपलं आयुष्यभर, त्या व्रताचाच नाश झाला की काय. मेल्याहून मेल्यासारखी अवस्था असते. भीषण अंधकार मनामध्ये पसरलेला असतो. काय करावं कळत नसतं. अर्जुनाला उपदेश करायला भगवान होते, हनुमंतांना उपदेश करायला इथं कोण आहे सांगा. का हनुमान महान आहे, का त्यांचं मोठेपण आहे. इतका तीव्र विवेक त्यांच्याकडे आहे. त्या विवेकाच्या शक्तीने हनुमान स्वतःला सावरतात. खरा नियम असा
खरं तर गृहस्थांसाठी पण ब्रह्मचार्यानंतर तो कडक लागू आहे. परस्त्रीकडं पाहू नये. पाहू नये याचा अर्थ बघायचंच नाही असं नाही, म्हणजे मुद्दाम पाहू नये. बर, पाहू नये ते नाही पाहिलं, पण घरात जाऊन तर पाहू नये. रस्त्यात दिसल्या ठीक आहे बाबा, परस्त्री कोणी दिसली पाहण्यासाठी घरात जाऊन तर पाहू नये. घरात जावं लागलं, बरं गेले ते गेले, बेडरूम मध्ये तर जाऊन पाहू नये. तुमच्या भाषेत बोलतो मी. हनुमंतरायांच्या मनाची अवस्था कळण्यासाठी हे सगळं बोलतोय बरं. बेडरूम मध्ये जाऊन पाहावं लागलं. अंतःपुर शब्दाचा अर्थ काय आहे? बरं पाहिलं ते पाहिलं, झोपलेल्या अवस्थेत तर पाहू नये, तेही पाहिलं. बरं ते पाहिलं, चित्र विचित्र अवस्थांमध्ये असताना पाहू नये, तेही पाहिलं. बरं तेही पाहिलं, निरखून तर पाहू नये, निरखून पण पाहिलं. पण निरखून पाहिलं ते पाहिलं, एकीला पाहिलं, असंख्य पाहू नये, तेही पाहिलं. आता काय राहिलं? आणि हाच विचार हनुमंतरायांच्या मनात आहे. पहाटेचा प्रभाव. हनुमंतांनी काय करावं? कुठल्याही धर्मसंकटाचं उत्तर भगवत स्मरण आहे. चित्त एकाग्र करावं, शांत करावं, भगवंताच्या चरणांचं स्मरण करावं आणि भगवंताला हाक मारावी.